विवेक पाटील साहेबांचा जो प्रश्न विचारला मुळात म्हणजे कोणतीही संस्था 3 याच्यात चालतो. म्हणजे आता मी ग्रामपंचायतीचा 5 वर्ष सरपंच राहिल्यानंतर 3 टप्प्यात चालतोय. एक म्हणजे आरक्षण, म्हणजे आरक्षित जे काही आहे त्याच्यासाठी आराखडा आपल्याला बनवावा लागतो. दुसरा प्रशासन आणि तिसरा डेव्हलपमेंट. म्हणजे आरक्षणाला एक रक्कम ठरलेली असतं. तसंच विवेकानंद पाटील साहेबांवर जे बँकेचा जो आरोप केले, जो घोटाळ्याचा झाला, तो घोटाळा म्हणता येणार नाही. लोक जर म्हणत असतील, परंतु एखादी कोऑपरेटिव्ह जर बँक बुडवायची असेल तर आता आपण एवढी जी संख्या जमलेली आहे, एखाद्या बँकेच्या समोर जाऊ, आपण आरडाओरडा करू. हा विरोधकांनी केलेला स्टंट होता. आणि अनियमितता जे कर्ज दिलेले होते ते कर्जांच्या मुळे जे बँकेमध्ये जे पैसे होते, जे 30% जो भांडवल होता, खेळता भागभांडवल होता, तो भागभांडवल संपवला एकाच वेळेस आणि त्याच्यामुळे ती अनियमितता झाली. लोकांना पैसे नाही मिळाले, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत.